नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. सर्वप्रथम मी आर.जे. निशा आपल्या सर्वांचे स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष व विचारधन या सत्रात सहर्ष स्वागत करते. आज दिनांक 17 जुलै आणि वार आहे शुक्रवार. दिनविशेष व विचारधन या सत्रात आपण आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात एक सुंदर विचारधन ऐकून करत असतो. त्याचप्रमाणे दिनविशेष या सत्रातील काही महत्त्वाच्या व ऐतिहासिक घटना याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेत असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसातील काही विशेष जन्मदिन आणि स्मृतिदिन याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेत असतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या दिनविशेष व विचारधन या सत्राला. सर्वप्रथम ऐकूया एक सुंदर विचारधन. ध्येयाशिवाय आयुष्य हे विना दिशेच्या जहाजासारखे असते. म्हणूनच आपल्या जीवनात एक ध्येय निश्चित नक्कीच असावे. यानंतर जाणून घेऊया 17 जुलै अर्थातच आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या व ऐतिहासिक घटना. 1802 साली मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले. 1819 साली ॲडम्स ओनिस या करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडून $5 दशलक्ष देऊन विकत घेतले. 1841 साली सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. 1917 साली किंग जॉर्ज पाचवा यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांना वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावते. 1955 साली वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिझनीलँड सुरू केले. कॅलिफोर्नियामधील डिझनीलँड हे जगातील पहिले आणि मूळ आधुनिक थीम पार्क आहे. 17 जुलै 1955 रोजी वॉल्ट डिस्ने यांनी याची स्थापना केली. हे ठिकाण पृथ्वीवरील सर्वात आनंदी ठिकाण म्हणून ओळखले जाते आणि हे अनाहीम कॅलिफोर्निया येथे स्थित आहे. 1975 साली अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयूज ही 2 अंतराळयाने एकमेकास जोडली गेली. त्यानंतर 1976 साली कॅनडातील मॉन्ट्रियल येथे 21व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. 1993 मध्ये तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना प्रदान झाला. 1996 साली चेन्नई मद्रास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराचे अधिकृतपणे चेन्नई असे नामकरण करण्यात आले. तामिळनाडू राज्याची राजधानी असलेल्या मद्रास या शहराचे नाव 1996 मध्ये अधिकृतपणे बदलून चेन्नई ठेवले गेले. ब्रिटिश काळातील वसाहतवादाची ओळख पुसून टाकणे आणि स्थानिक तामिळ संस्कृतीला व भाषेला महत्त्व देणे हा या नामांतराचा मुख्य उद्देश होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व होतं 17 जुलै अर्थातच आजच्या दिवसातील काही ऐतिहासिक व महत्त्वाच्या घटना. यापुढे आपण जाणून घेऊया 17 जुलै या दिवसाचे काही विशेष व्यक्तींचे जन्मदिन. 1889 साली अमेरिकन लेखक अर्ल स्टॅनले गार्डनर यांचा जन्मदिन आहे. 1917 साली भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथा लेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्मदिन आहे. 1919 साली संगीतकार स्नेहल भाटकर यांचा जन्मदिन आहे. वासुदेव गंगाराम भाटकर उर्फ स्नेहल भाटकर यांचा जन्म 17 जुलै 1919 रोजी मुंबईत झाला. भाटकर यांच्या आईला संगीताची प्रचंड आवड होती. त्यामुळे घरात बालपणापासूनच त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. त्यानंतर त्यांनी दादरच्या श्रीकृष्ण संगीत महाविद्यालयात संगीत विषयाचे शिक्षण घेतले आणि सुरुवातीच्या काळात ते भजनाचे कार्यक्रमही करू लागले. 1930 रोजी दलित साहित्यिक बाबूराव बागुल यांचा जन्मदिन आहे. 1921 साली अन्नपूर्णा एक शिखर पहिल्यांदा मॉरेन्स हेझॉंग यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक लुई लाचेनल यांचा जन्मदिन आहे. 1920 रोजी लेझरचे शोधक गार्डन गोल्ड यांचा जन्मदिन आहे. गार्डन गोल्ड या नावाचे हे हरित संजीवनी ब्रँड अंतर्गत येणारे एक लोकप्रिय आणि पूर्णपणे सेंद्रिय खत आहे. हे प्रामुख्याने घरच्या बागेत आणि टेरेस गार्डन आणि नर्सरीतील झाडांसाठी वापरले जाते. हे झाडांसाठी एक उत्तम टॉनिक म्हणून कार्य करते. तर श्रोते हो, हे सर्व होते 17 जुलै या दिवसाचे काही विशेष जन्मदिन. यानंतर आपण जाणून घेऊया 17 जुलै या दिवसातील काही विशेष व्यक्तींचे स्मृती दिवस. 1790 साली स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता ॲडम स्मिथ यांचे निधन झाले. ॲडम स्मिथ हे स्कॉटलँडचे प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि अर्थतज्ञ होते. त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असे संबोधले जाते. त्यांनी अर्थशास्त्राला एक स्वतंत्र विषय म्हणून ओळख मिळवून दिली आणि मुक्त बाजारपेठेचे महत्त्व जगाला पटवून दिले. 1992 साली बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचे निधन झाले. 2005 रोजी
युनायटेड किंगडमचे पंतप्रधान सर एडवर्ड हीथ यांचे निधन झाले. 2012 साली समाजवादी नेत्या आणि 6व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे यांचे निधन झाले. मृणाल गोरे या वसईतील राहणाऱ्या भारताच्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या होत्या आणि त्या भारताच्या संसदेच्या सदस्य होत्या. 17 जुलै 2012 रोजी वयाच्या 84व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर अनेक भारतीयांनी शोक व्यक्त केला. 2020 साली भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक पद्मभूषण शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार CA शेषाद्री यांचे निधन झाले आणि 1928 साली मेक्सिको देशाचे 46वे राष्ट्राध्यक्ष अल्वारो ओब्रेगन यांचे निधन झाले. मित्रांनो, हे सर्व होते आजच्या दिवसातील काही विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आमचं दिनविशेष व विचारधन हे सत्र तुम्हा सर्वांना कसे वाटते हे तुम्ही तुमच्या अभिक्रियेद्वारे नक्कीच कळवा. आणि याचबरोबर अशा ज्ञानवर्धक आणि उपयोगी माहितीसह ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. श्रोते हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या दिनविशेष व विचारधन या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच प्रकारची नवनवीन माहिती आणि अभ्यासपूरक सत्र. धन्यवाद.